छान आहे. दे पाणी दे आजी आजोबाला. ये दादाला चप्पा. कोण आहे? हॅपी नाही तू हॅपी. चला फायनली मम्मी पप्पा आलेले आहेत. आम्ही सगळे खूप खुश आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता मम्मीनं येताना काय काय घेऊन आलेली आहे. हे आई लोक असेच असतात का, म्हणजे लेकीच्या घरी कधी खाली हात येतच नाही. ते सियासाठी सगळे खेळण्या आणि आमच्यासाठी भाजीपाला. परत हे जे चटई असतात तुम्हाला छोटेवाले ते मी सांगितले होते पूजेसाठी म्हणजे बसायला, ते घेऊन आलेले आहे. आणि मी तिला बोलत होते की थोडंसं आराम कर, थकली असेल, नंतर आपण सगळं काढूया सामान. तर अजिबात झोपायला रेडीच नाही ती. फक्त हे सगळं सामान मला दाखवत होते काढून, हे आणले. तेच मी ते चेक करत होते. वांगी घेऊन आली, परत आंबाड्याची भाजी घेऊन आली, परत ते करवंच असं ते भाजी असतं ना ते घेऊन आली. यांचं ते फेवरेट आहे ते पण घेऊन आली. आणि तेच आता बनवते म्हणून बसली दुपारच्या जेवणाला. मी बोलत होते की उद्या बनवूया नाही तर संध्याकाळी बनवूया, पण तिने नाही बोल आताच बनवूया म्हणून बोलत होती. तेच मी इथं सगळं सामान जे आहे ते काढून ठेवत होते. कोण आणले पिलू ते डॉल? आजी आणली. ठेव. थँक्यू बोलली आजीला. फोटो फोटो दिला व्हिडिओ कपड्याला घास लागते. काढते तर काढ. वाव मस्त दिसायला की. बघू इकडे माग सरक थोडं. मस्त दिसायला. झटपट शाबू आणि हे आपलं आपण खीर बनवतो ना त्याचं हे गहू, खपली गहू बोलतात ना ते आहे. आणि हे ज्वारीचं पीठ आणि ह्याच्यामध्ये आहे शेंगा. हे झटपट शाबू इकडे मिळत नाही म्हणून मम्मीला सांगितले होते मी आणायला. आता मम्मीचं माझा उपवास आहे, हे भिजू घालते आणि हेच बनवते आता आम्हाला दोघांना. पप्पांना आणि ह्यांना नाश्ता बनवून दिले मी. ते नाश्ता करून बसलेले आहेत आणि मम्मी चहा पिली. आणि पूजा वगैरे जी सकाळची कामं असतात ना ते सगळी झालेली आहेत. आणि आता जी तयारी आहे ते म्हणजे दुपारच्या जेवणाची. दुपारच्या जेवणामध्ये आज डाळ भात, चपाती आणि ते मम्मी घेऊन आले ना करवंद त्याची भाजी बनवायली मी. चपाती जे आहे ते पायल बनवली आहे. आता डाळ भात बनवून घेते मी. आणि त्याच्यानंतर जे आहे मम्मी आहे भाजी बनवणार आहे करवंदची. आणि शाबू भिजू घातले ते पण बनवायचं आहे. त्याची तिथं आम्ही तयारी करत आहोत दोघं मिळून.
आता इथं मम्मी जे आहे ते भाजी बनवत आहेत. ह्या भाजीमध्ये जास्ती काय म्हणजे घालत नाही आहे. तर मी म्हणजे छोटी होते ना तेव्हा खात होते, एवढं काय मला आवडत नाही हे भाजी. यांनाच खूप आवडतं ते. काय नाही, तेल, जिरे, मोहरी, लसूण, कोथिंबीर आणि म्हणजे काहीजण मिरची घालतात आणि काहीजण जे आहे ते लाल मिरची पावडर घालतात, नाहीतर काहीजण हिरवी मिरची जी आहे त्याचं पेस्ट बनवून घालतात आणि शेंगाचं कूट, एवढंसंच ह्याच्यामध्ये जातं. आणि आधी थोडंसं त्याला तेल घालून आहे फ्राय करायचं असते. तेच इथं मम्मी बनवत आहे. अजून 3 ते 4 मिनिट भाजीला परतून घ्यायचं आणि भाजी जी आहे ते आता रेडी आहे. खूप काही टाईम लागत नाही ह्याला, लवकर बनतं हे भाजी. आणि काही जण सिंपल असं तेल घालून फ्राय करतात आणि मीठ घालतात आणि तसं पण म्हणजे छान लागतं. स्पेशली भाकरीसोबत छान लागते ही भाजी. झालं आता थोडंसं तिखट घातली मम्मी इथं, जे आपण घरी बनवतो ना काळंवालं तिखट, ते घातली आणि थोडंसं परतून घेतली आणि भाजी